हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम श्रीपाद भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग की जय। देवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संतन की जय। हर हर महादेव। हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची गोय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपीन राम चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भात्रा सगोत्र पार चतुर्भुज नर होऊन गेले, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिदरे माझ्या हाती, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग सर्वांची माऊली ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील अभंग क्रमांक 18. नित्य चालू असलेली हरिपाठाची निरूपण सेवा दर सोमवारी चालू असलेली किशोर महाराजांच्या कृपेने चालू असलेली ही सेवा, त्यातील 18वा क्रमांक अभंगाच्या सेवेचे निरूपण होण्याची सेवा आज माझ्यासारख्या पामराला तुम्ही दिली. तसं बरेच दिवस चालू होतं आमचं, आज ह्या सोमवारी पुढल्या सोमवारी पण काय झालं की पुढं जातात ह्या अभंगापर्यंत ते आले. तसं बघितलं तर काय होतं, सोमवार हा तसा पवित्र वार आपल्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने तर तो अति पवित्र. त्यामुळे कारण पण असतं की माझा जन्म सोमवारचा असल्यामुळं नाव सोमनाथ ठेवलं सोमवारवरून. आणि आईला माझ्या जन्माच्या आधीपासून सोमवार होतं. आणि असं आहे की महादेवाच्या नवसानेच माझा जन्म आहे. आणि योगायोग असा की आज त्याच महादेवाची सेवा करण्याचं भाग्य मी मला दिलं. काय होतं की एकतर कोणती गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. कोणतीही गोष्ट घडत असताना त्याला काहीतरी कारण असतं आणि कारणाशिवाय कोणतं कार्य घडत नाही. आज सेवा तशी पाहिली तर माऊलींचा हरिपाठ हा प्रत्येक अभंग एक आपण पण त्या अभंगाला कमी किंवा वाईट, चांगला किंवा वाईट म्हणू शकत नाही. पण आजच्या अभंगामध्ये माऊलींनी परमार्थ करणाऱ्यांना त्यांची उत्तर दिली बऱ्याचशा गोष्टींची. कोणत्या की बऱ्याच जणांना प्रश्न हा पडतो की परमार्थ करायचं तर त्याचं काय फळ मला मिळणार, परमार्थ कशासाठी करायचा किंवा त्याने तो केल्याने काय होईल किंवा मला काय मिळणार, मी तो का करू, हा बरेच जणांचे प्रश्न आहेत. तर त्याचे उत्तर देत असताना माऊलींनी हा अभंग दिले. काय होतं की कोणती गोष्ट करतात ना, ज्यावेळेस मनुष्य जन्मामध्ये आपण येतो त्यावेळेस मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये नफा तोटा पाहायला शिकलेला असतो. प्रपंच करताना तो सगळ्यात आधी काय पाहतो
कोणती गोष्ट करताना नफ्याची गोष्ट आपल्याला कोणती ते पाहतो. तसं सहजासहजी परमार्थ करताना पण तीच गोष्ट आधी पाहतो की जर मी परमार्थ केला तर त्यातून मला काय फलश्रुती मिळेल, तर त्यातून मला काय मिळेल, तर ते काय मिळेल नक्की परमार्थ केल्याने किंवा परमार्थ केल्याने त्याचं काय फळ प्राप्त होतं हे सांगत असताना माऊलींनी हा वर्ग दिले. कसं होतं समाजात राहत असताना आपण 3 प्रकारची लोक समाजामध्ये असतात. एक प्रकार असा असतो की त्याच्या जवळ पण जाऊ नये, म्हणजे ज्याला निषिद्ध म्हणतात, म्हणजे त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. तुकोबराय तर सांगतात की एक ठिकाणी तुकोबरायांनी असं सांगितलं की तुकोबराय म्हणतात एक वेळ तुम्ही जसं म्हणले जर आपण असं ऐकलं की पिसाळ्याला कुत्रा आले, फक्त एवढं जर ऐकलं तर मनुष्य काय करतो, जिकडं वाढ दिसेल तिकडे पळायचं महत्व, जिकडे उघड दिसेल त्या घरात जायचा प्रयत्न करतो, जिकडे आपल्या चोरीला लागेल तिकडे जाण्याचा प्रयत्न का. तर एकदा कल्पना निर्माण झालेली मग पिसाळ्या कुत्र्यापासून आपलं काय होणार आहे, त्रास होणार आहे. तसा एक समाज आहे, त्या समाजापासून आपण लांब राहिलं पाहिजे. एक वेळ तर तुकोबराय सांगतात की एक वेळ तुम्ही पिसाळलेल्या कुत्र्याची संगत करा, पण त्या प्रकारच्या लोकांची संगत करू नका. तुकोबरायांनी विचारलं तुमचं मत असं का, तर तुकोबराय सांगतात की जर पिसाळ्या कुत्र जर तुम्हाला चावलं तर काय होईल, जास्तीत जास्त तुमच्या ह्या जन्मात वाटलं होईल. पण जर वाईट संगतीच्या लोकांमध्ये तुम्ही गेलात, वाईट विचारांच्या लोकांच्या संगतीत गेलात तर तुम्ही तुमच्या पुढल्या अनेक जन्म त्या कुसंगतीत जाता. कुत्र चावलं म्हणजे तो कोणा म्हणले आता तरी आता लस वगैरे निघाल्या, काय करतात तुम्हाला जास्त इंजेक्शन घ्यावं. पण त्या लोकांच्या विचारांमध्ये जर तुमचे विचार जर समाविष्ट झाले, तुमच्या विचार जर त्या वृत्तीमध्ये गेले तर तुमचे ह्या जन्माचं तर वाटलं होईलच नाही, तर पुढल्या अनेक जन्माचं वाटलं. हा एक प्रकार. दुसरा एक प्रकार वंदनीय, ज्याला आपण मानतो. काही लोकांना आपण काय करतो मानतो, वरिष्ठ असतात, ज्ञानी असतात, अशा लोकांना आपण काय करतो मानतो. पण तिसरा वर्ग पूजनीय, ज्या वर्गाची आपण काय करतो, ज्या मनुष्यांची आपण काय करतो पूजा करतो. पूजा करत असताना काय होतं, असे कोण लोक आहेत. तर एक दिवस काय झालं, नारदजी द्वारकेला आले, पाटील लवकर द्वारकेमध्ये आले. तसं नारदजी काय फिरतीवर राहायचे, काय होतं, नारदजींनी उद्योगात आधी असे करून ठेवले होते की त्यांना एका जागेवर थांबण्याची परवानगी नव्हती. त्यांना काय फिरतं राहावं लागायचं. पण काय होतं की ज्या ठिकाणी देव राहतं त्या ठिकाणी त्यांना थोडी थांबण्याची मुभा होती. म्हणून नारदजी जास्त वेळ गेल्यानंतर काय करायचे, द्वारकेला येऊन थांबायचे. नारदजी आले, सकाळी लवकरच आले बसल्यानंतर आईचा म्हणून विचार म्हणजे देव पुढे आईचा म्हणे बसा तुम्ही गिरीवर. देव पूजा करतायत. नारदजी म्हणले मी आजपर्यंत असं ऐकलं होतं की लोक देवाची पूजा करतात बाबा, पण देव कोणत्या देवाची पूजा करतोय. नारदजींनी आईचा म्हणतो वशील लावलं, म्हणजे आईचा मला बघता येईल का की देव नक्की कोणाची पूजा करतात. आईसाहेब म्हणल्या तशी काय हरकत नाही म्हणजे, पण एक काम करा, तुम्ही जा, पण त्यांना त्यांच्या पूजेमध्ये व्यत्यय येईल असं काही करू नाही. तुम्ही जा, व्यत्यय येईल असं काही वागू नका, किंवा हळूहळू शांतपणे जा, गेल्यानंतर त्यांना व्यत्यय येईल असं काही करू नका. नारदजी म्हणले काय अडचण नाही, मी मांजराच्या पावलांनी आतमध्ये मला फक्त काय करायचंय, काय पाहायचंय, देव नक्की कुणाची पूजा करतोय बघ, देव कुणाची पूजा करतोय पाहायचंय मला जाऊन आतमध्ये. नारदजी आतमध्ये गेले तर देवाची देवपूजा आटोपलेली होती आणि देव ध्यान करीत बसले होते. त्यांनी सहज बघितलं की देवाच्या देवालयात कोणते देव आहेत.
करून पाहायला सुरुवात केली. तर पहिल्या रांगेमध्ये त्यांनी त्यांचीच मूर्ती बघितली. ते आपली पूजा करतो. थोड्या वेळानंतर देवाला विचारलं त्यांनी, देव आम्ही तुझी पूजा करतो, यात काही जवळ नाही, जग तुझी पूजा करते कारण तू देव होता, पण तू आमच्यासारख्या साधू संतांची पूजा करतो. तर देवाने सांगितलं, दादा तुमच्यामुळे मला किंमत आहे, तुमच्यामुळे मला किंमत आहे. आता मला कोण ओळखतो म्हणजे आलेले ह्या कलियुगामध्ये असं किंवा कोणत्या साधू संतांमुळे मला आज किंमत आहे. आणि जर तुमच्यामुळे जर मला किंमत आहे तर मी तुमची पूजा का करू नये. असे पूजनीय समाज सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे. काय झालं की मग माऊलींना ह्या वर्गामध्ये काय सांगायचं आहे ते तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की जी गोष्ट पवित्र असते त्याची आपण काय करतो, पूजा करतो. आपण गंगेची काय करतो, पूजा करतो. का गंगा पवित्र, गटारीची आपण पूजा करतो का, गटारीमध्ये पण पाणीच आहे का, गंगेमध्ये सुद्धा पाणीच आहे आणि गटारीमध्ये सुद्धा पाणीच आहे. पण आपण गंगेची पूजा करतो, गटारीची पूजा करत. कारण की पवित्र कुणाला म्हणायचं ज्याच्यामध्ये दुसऱ्याला पवित्र करण्याची क्षमता आहे. जसं म्हणले की गाय पवित्र आहे. पूर्वी काय होतं की बऱ्याच अजून पण आपल्या समाजामध्ये एखादा कुठून आला बाहेर कुठून तरी आला आणि त्याला जर हे करायचं असेल, आंघोळ करायला वेळ नसेल तर सहज आपल्या घरचे काय सांगतात की काय कर, गायला शिवून ये. गायला शिवून म्हणजे काय झालं आपण पवित्र. तसं म्हणजे गाईला दुसऱ्याला पवित्र करण्याची गाईमध्ये क्षमता, म्हणून आपण गायची काय करतो, पूजा करतो. माऊली पहिल्या मूवीमध्ये सांगतात की तुमचा देह सुद्धा काय होऊ शकतो, पवित्र. आता इथे एक अशी शंका निर्माण होते की शास्त्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाचनामध्ये आला असं की देह हा पवित्र म्हणून पुढंच उल्लेख नाही. मदालयाचा जर विचार केला तर मदालयाचा ज्यावेळेस ज्या मुलाला उद्देश करते त्यावेळेस मदालय सांगते की हा देह नाशिवंत मला मुद्राचा जर हा देह नाशिवंत असेल तर तो पवित्र कसा होऊ शकतो. किंवा आपण जन्माला येतो तरी आपल्याला काय असतो, विटाळ असतो. आपल्या सगळ्यांना विटाळ असतो. आणि एक गेला तरी पण आपल्याला काय असतं, सुधक असतं. बरोबर. मग तो जन्माला येताना विटाळात होता, जाताना सुचतात होता, तर मग तो देह पवित्र कसा होऊ शकतो असे शंकेचं कारण आहे. त्यामध्ये त्या अभंगामध्ये सुरुवात जी आहे या अभंगाची तिथं हा शंकेचं कारण आहे, तिथं पवित्र कसं काय होऊ शकतो. तर तुकोबारांनी एक तुलना करताना एक ठिकाणी सांगितलं. काय झालं, एक जणांनी असं ठरवलं, तेव्हा म्हणला काय नाही म्हणलं आपण काय करूया, आपल्या दारात लिंबाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे म्हणलं, ह्या वर्षी नाही पण म्हणला पुढल्या वर्षी ना सगळ्या लोकांनी आंबे करायला रस करायला आपल्या लिंबुळ्या नाही पाहिजे. काय नाही पाहिजे, लिंबाच्या लिंबुळ्या नाही पाहिजे. त्यासाठी तसं कुणाला कसा छंद असतो, काय कुणाला कसा छंद असू शकतो किंवा कोण काय करू शकतं, त्याचा काय विषय नसतं. रावणाने सुद्धा एक दिवस ठरवलं. तर रावण काय बारीक माणूस नव्हता आणि बारकाई मोठाई माणसं कमी बारकाई कशी बंद करीत नसतं. रावणाने एक दिवस ठरवलं होतं आणि लंकामध्ये समुद्र जवळ तिने एक दिवस ठरवलं होतं, म्हणला हे खारट पाणी नकोच म्हणलं, सगळं पाणी ना गोडच करून टाकायचं. तसं त्या माणसाने असं ठरवलं की लिंबाचं आहे ना सगळ्या लिंबूला गोड झालं पाहिजे.
मुळातून जे जातं ते त्या बाजूला असतं. मग हे काम करत नाही कडे त्या किंमती काढून टाकलेली 100 रुपये साखर आणली आणि खडे टाकले. आपण गोडपाना जाईल का नाही. मुळातून जर साखरच वर गेली तर लेप गोड व्हायला पाहिजे ना. मग एकदा मीच ती साखर टाकून तसं नाही म्हणला पाणी म्हणला पाणी घ्यायचं म्हणला पैशाची कमतरता आहे काय आपल्याला. टँकर टाकून देऊ म्हणला काय करू दुधाचं टँकर टाकी देऊ म्हणला आपण एक दुधाचं टँकर टाकायचं किती वर्ष गेलं लिंबुळ्या लागल्या तरी काय करून ठेवला म्हणा सगळीकडे आमंत्रण दिले म्हणला आपल्याकडे आता म्हणला 1 वर्ष झाला आता आम्ही त्याला साखर दिली लिंबाला दूध घातलंय आता हवा आता त्याचे नवीन पालक फुटलाय त्याला आता कार्यक्रम करायला म्हणजे मी काय करते पाला गोड पाला खाण्याचा कार्यक्रम मी आता सगळीकडे पत्रिका वाटल्या सगळ्यांना आमंत्रण दिले सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सांगितलं तुम्हाला यावंच लागेल नाही आले तर तुम्हाला दंड द्यावा लागेल असे केलं तसे केलं प्रत्येकाचे आमदारांच्या हस्ते त्यांनी काय केलं पहिला पाला खाण्याचा कार्यक्रम एवढं करून पण मला काय चुकवाय म्हणजे एवढं तरी केलं तर त्याचा स्वभावचाच धर्म आहे काय कृपा तो जाईल का. दुसरी गोष्ट सांग कागद कसं आहे बरेच जण म्हणजे कडून नाही होते कडवत नाही पण तसं काही नसतं त्याचा मूळ धर्म आहे तो कडवत. जर मूळ धर्म त्याचा पदार्थ जर बदलत नाही तर माऊली असं कसं काय म्हणू शकतात की तुमचा ती पवित्र होईल. जर तो नाशिवंतच आहे अमंगलच आहे अपवित्रच आहे सगळ्यात वाईट आहे तर तो पवित्र होण्याचं कारण काय. एक ठिकाणी गुरुजींचा पाठ चालू होता असताना मी त्यांना शिष्यांना सांगितले म्हणले काय कर सगळ्यात वाईट जी गोष्ट आहे ती जाऊन घेऊन ये. सगळ्यात वाईट गोष्ट घेऊन ये म्हणल्यानंतर शिष्य उठला विचार करायला लागला की बाबा सगळ्यात वाईट गोष्ट काय आपल्या गुरुजींनी तर सांगितलं सगळ्यात वाईट गोष्टी घेऊन मग तो विचार करत त्यांनी त्या लक्षात विश्वास सगळ्यात वाईट आहे तिला काय तुमची ती सगळ्यात जास्त वाईट त्यांनी ती पाहिली गुरुजींनी सांगितलं घेऊन ये म्हणून मी तिला हात लावला तोपर्यंत गुरुजींनी रेजिस्ट्रीच्या माध्यमातून त्याला हे केलं वाचा दिली विषय तर तो हात लावला तोपर्यंत विषय बोलायला म्हणजे तिथं कोणी दिसत नाही मला थांब कोण म्हणताय म्हणल्यानंतर तिकडे पाहिजे मला त्याला भात झाला असं म्हणल्यानंतर त्याने परत न्यायसाठी हात लावायला सुरुवात केली म्हणजे तुला काही वेळ करायचं नाही थांब मग त्याला कळलं की मग ही बोलतीये म्हणलं का बरं म्हणजे तुला तुझ्या गुरूंनी काय सांगितलं काय आणायला सांगितलं गुरुंनी मला सांगितलं सगळ्यात वाईट गोष्टी घेऊन म्हणजे जर त्यांनी सांगितलं तुला सगळ्यात वाईट गोष्ट घेऊन ये आणि जर तू मला मिळेल तर तुला मात्र 0 मार्क मिळतील असं नसू शकतो. अरे म्हणला विषय सांगायला की ज्याच्या संगतीमुळे काल म्हणजे माझा काल दुपारी म्हणजे मी काय ठाक होता म्हणजे माझा काल दुपारी मी काचेच्या बांध्यात होते कुठं होते माझ्या मालकाचं दुकान हवेच्या कडेला होतं म्हणजे मी काचेच्या बांध्यात होते फ्रीजच्या आतमध्ये येणारे जाणारे लोक माझ्या वासाने तृप्त होते आपल्या खिशाला विचारायचे की मला परवडत नाही घ्यायला ज्याचा खिसा हा म्हणे घरच होता ज्याचा नाही म्हणे तो नुसत्या वासाने तृप्त होता ज्याला उपवास सुद्धा माझ्या वासाने तिथं गुरफळत होता इतके पवित्र होते. कोण होती कालची जिलेबी होती एवढी शाळेत बसून बसले तुम्ही हातात
फक्त काय झालं म्हणजे एकच दिवस मानवाच्या देहाचा संग झाला, एक रात्र मानवाच्या देहाचा किती संग झाला मला? फक्त एकच रात्र संग झाला तरी माझी ही अवस्था झाली. तर तो मानव देह किती अपवित्र असेल आपल्याला बघायला, तो मानव देह किती अपवित्र असेल, तो सगळ्यात जास्त अपवित्र आहे. पण माऊली म्हणतात तुमचं देह पवित्र होईल. आपण त्या पहिल्या ओळीमध्ये माऊली काय म्हणतात, तो देह तुमचा काय होईल? पवित्र होईल. कशाने होईल? जर तुम्ही हरिनाम घेतलं तर. हरिनामाची फलश्रुती सांगताना माऊलींनी सांगितलं. हा पूर्ण अभंग तुम्हाला फळाची अपेक्षा म्हणजे विचारतात किंवा तुम्हाला परमार्थापासून काय साध्य होईल, मला काय मिळेल, तुम्ही काय एवढा परमार्थ करून मला काय मिळणार त्याच्यापासून, त्याची गोष्ट सांगत असताना ह्या गोष्टी माऊलींनी सांगितलेल्या. काय करा, तुम्ही ज्यावेळेस हरिनाम करता, तुम्ही चिंतन करता, हरीचं नाम घेता, त्यावेळेस तुमच्यामध्ये त्याच्या योगाने तुमचा जो अपवित्र देह आहे, अपवित्र जो देह आहे तो सुद्धा पवित्र होईल. शंकेचं कारण यामध्ये पण आणखी असं एक आहे की जो देह अपवित्र, तो पवित्र कसा होऊ शकतो? तर पदार्थाच्या अंगी असलेल्या बळामुळे, जसं लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचा सोनं होतं. म्हणजे काय होतं? त्याची किंमत वाढते. तो लोखंडाची किंमत किती पटीने वाढत आहे? लोखंड आता जर विचार केला, साधारणतः स्टीलचा जर विचार केला 57-58 रुपये किलो आहे. सोनं कसं आहे? 75,000 रुपये तोळा आहे, किलो नाही. म्हणजे जर विचार केला तर फक्त परिसाच्या स्पर्शाने सोन्याची किंमत किती पटीने वाढते? तसं म्हणजे माऊली सांगतात की जर तुम्ही जर हा परमार्थ करत असता, हरीचं गुणगान गात असता, चिंतन करीत असता, तर त्याच्या योगे त्याच्यामुळे काय होईल? तुमची देह जो अपवित्र आहे तो अपवित्र देह तुमचा काय होऊ नये? पवित्र होऊ नये. आणि तो जर पवित्र झाला तर माऊली सांगतात की जो एक कुणी जरी तुमच्यातला एकच ज्यावेळेस एखादा परमार्थ करत असतो कामाने, एकच गोष्ट अशी आहे की परमार्थ करणारा व्यक्ती एखाद्या घरात जन्माला येण्यासाठी आधीच्या काही पिढ्या तुमच्या परमार्थ जावा किंवा असतात. माऊलींचा विचार केला तर पाठीमागच्या 9 पिढ्या परमार्थात, तुकोबारायांचा विचार केला तर 7 पिढ्या परमार्थात पूर्ण. एकनाथ महाराजांचा कोणत्याही संतांचा विचार करा, एखादा हरिदास एखाद्या ठिकाणी जन्म घेण्याआधी त्याच्या बरेचशा पिढ्या किंवा बरेचसे पुढं परमार्थात दिलेले असतात. ते योगाने म्हणून माऊली सांगतात की एखाद्याने लय तप केलं, तपाचं तप करायला वाटायला कोणत्याही प्रकारचं असू दे, 12-12 वर्षाचे तप आहेत, एक आपले जवळचे मंडळीचे आत्माराम 12-12 वर्षाचे तप आहेत, एक तप. तर त्या तपाच्या सामर्थ्याने पण काय म्हणून गेले, जर तुम्ही अनेक कल्प अमुक तप केले, भरपूर तप झाले तुमच्याकडे, काय झालं? भरपूर जर तप घडलं तर तुम्हाला काय होईल? चिरंजीव कल्प वैकुंठी नांद. चिरंजीव म्हणजे काय? चिरंजीव म्हणजे जास्त काळ. चिरंजीव म्हणजे जास्त काळ. कल्प म्हणजे किती? ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. ब्रह्मदेवाचा एक दिवस कधी होतो? 43
43,20,000 गुणुले 1,000 वर्ष बरोबर ब्रह्माला एक दिवस. ह्या दिवसांच्या इतकं तुम्ही वैकुंठामध्ये चिरंजीवपणे राहू शकता. कशाने? तप करू. पुढे सांगतात फक्त मग म्हणले तुम्हीच राहता का? फक्त तुम्हीच राहता का? नाही. मग तुमचं कोण कोण? मातृ, पितृ, भ्राता, म्हणजे आता थोडं सांगतो तुम्हाला कोण कोण? सगळं म्हणजे सगळेच तुमचे आई, वडील, बंधू सगळेच. काय होते? चतुर्भुजन म्हणजे चतुर्भुजन म्हणजे साई जसं मुक्तीचे प्रकार. स्वरूपता एक मुक्ती आहे, म्हणजे त्याच्या सार्थ त्या स्वरूपात सार्थ होऊन तुम्ही काय करू शकता? तिथं राहणार. पुढे वैकुंठात काय सगळं तिथंच आहे ना. सगळं पुढे वैकुंठातच. तिथं तुम्ही काय करू शकता? राहू शकता. ज्ञान गूढगम्य ज्ञान मिळवते म्हणजे ज्ञान माऊली काय म्हणतात? हे सगळं गूढगम्य ज्ञान आहे. हे मला कशामुळे मिळाले? म्हणजे निवृत्तीने मला काय दिले? माझ्या दान सद्गुरुनाथांनी काय केले? मला माझ्या हातात दिले. सद्गुरूने मला काय केले? हे सगळं मला दिले. म्हणजे हा सरळ सरळ काय झाला? आपल्या आजच्या अभंगाचा भाव आहे. सरळ आता आपण आपल्याला काय करू? जशी आपल्याला सद्गुरू बुद्धी देते त्यानुसार अभंगात आपल्या पद्धतीने आपल्या बुद्धी माझ्या बुद्धीच्या पूर्तीप्रमाणे आपण काय करू? थोडंसं चिंतन करू. काय करायचं? तुमचं ज्यावेळेस वेळ संपन्न काय होत असतो की एकतर परमार्थ करण्यासाठी सुद्धा परमार्थाची गोडी निर्माण होण्यासाठी सुद्धा तुमचं पूर्वसुकृताचं पुण्य लागतं. कारण की पूर्वसुकृताचं पुण्य असल्याशिवाय तुम्हाला परमार्थाची आवडच निर्माण होत नाही. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. आणि जन्मजन्मी अनेक पुण्य काम केले. पुण्याचं फळ त्याचं फळ म्हणून आम्हाला काय मिळालं? तेव्हा विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला काय केलं? हरिनामाची गोडी लागली. आम्हाला परमार्थ काय लागला? आवडू लागला. तो परमार्थ आम्हाला कधी आवडला? ज्यावेळेस आमचं पुण्य फळाला येईल त्यावेळेस. कारण की तुम्हाला परमार्थ समजण्यासाठी किंवा परमार्थ पटण्यासाठी किंवा आवड निर्माण होण्यासाठी तुम्हाला थोडं पुण्य लागतं. तुमच्याकडे पुण्याचं लागतं. जसं म्हणले की एखाद्याची लई इच्छा आहे काय करावं? म्हणजे काय 5-10 किलो सोनं घ्यावं. एखाद्याची लई इच्छा मग तो घेऊ शकतो का? घेऊ शकतो. पण कधी? त्याच्याकडे काय पाहिजे? एवढं पैसे पाहिजे. तेवढं काय पाहिजे त्याच्याकडे? पैसे असेल तर तो त्याला काय 4-5 कोले घ्यायला काय विसरावं लागणार आहे कोणाला? नाही. तसंच असतं. जर तुम्हाला एखाद्या भगवंताची किंवा सद्गुरूची किंवा एखाद्या साधूची गाठ पडण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं? तेवढं फळ तुम्हाला तेवढं पुण्य मात्र फळावं लागलं पाहिजे. त्याच्यात तुम्हाला साधूची गाठ पडत आणि तुमच्या आणि साधूची गाठ पडण्यासाठी एकदा पुण्य फळाला आलं मग मात्र साधू तुम्हाला शोध तुमच्या घरी येईल. तुम्हाला सांगतात की जाता म्हणजे सहज अनेक दिवस शोधत होते पण मिळाले का? म्हटले काय नाही. सहज जात असताना भेटले. कधी? जर माझं पुण्य फळाला आलं त्यावेळेस कुणाचे बघा पुण्य साधू सांगतात जोपर्यंत तुमचं पुण्य फळाला येण्यापर्यंत साधू तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साधू तुमच्या जीवनात येण्यासाठी किंवा हरिनाम तुम्हाला मिळण्यासाठी किंवा त्या गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी जर तुम्हाला अधिकारी बनावं लागतं. तुम्हाला त्या गोष्टीचा अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. कुणाला पण आहे का? कुणाला आपण बघा कुणाला तहसीलदारच्या पदावर बसू देतात
ते कुणाला तहसीलदार करतील का, कुणाला कलेक्टर करतील का? त्या पदावरती बसण्यासाठी तुम्हाला त्याची परीक्षा पास व्हावी लागेल ना. तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला MPSC परीक्षा पास व्हावी लागेल, कलेक्टर होण्यासाठी UPSC परीक्षा पास व्हावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला तिथे बसवतील ना. काय कोणाला पण येऊन बसवतील तिथं? त्यासाठी त्याला त्याचा अधिकार कलेक्टरचा मिळण्यासाठी त्याला ती परीक्षा आहे तुम्हाला द्यावा लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला परमार्थामध्ये सुद्धा अधिकार मिळवण्यासाठी, परमार्थ करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला साधू संतांच्या परीक्षेमध्ये उतरावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये कोणीच तुम्हाला पास नाही करत. रामदास स्वामींकडे कल्याण स्वामी म्हणून कल्याण काय कल्याण स्वामींना पुरणपोळी खायला आवडायची आणि त्यांच्या घरची परिस्थिती हालायची. पण संजय केल्यावरती रोज पुरणपोळीचं नैवेद्य असतं. आणि एक दिवस त्यांच्या घरच्यांबरोबर ते तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं पुरणपोळीसाठी म्हणायला, पण मला इथं राहायचं. स्वामी म्हणजे काय कल्याण स्वामी तिथं राहायला लागल्यानंतर कल्याण स्वामी रामदास स्वामींची सेवा करायची. सेवा इतकी करायची, एक दिवसा प्रसंग की परमार्थामध्ये अधिकार कसा मिळतो काय सांगायचं आपल्याला. परमार्थामध्ये अधिकार कसा मिळतो. दसऱ्याचे दिवस म्हणजे त्या दसऱ्याच्या काळामध्ये आपल्याकडे काय नवरात्र असतं. त्या काळामध्ये थंडी जास्त असते आणि त्याच्यामुळे पहाटे स्वामी उठल्यानंतर त्यांनी पाहिलं आठव्या घरावरती काही कोणी काही उठलेलं नाही. पण कल्याण मात्र रामाच्या मंदिरामध्ये पूजा करीत बसलेला होता. रामदास स्वामींनी पाहिलं, अरे म्हणजे त्या काळाची थंडी पडली तरी पण कल्याणा काय करतो पूजा करतो. कल्याणाला आवाज दिला. आज कल्याणाने बघितलं महाराज उठलेले, स्वामी उठलेले बघितल्यानंतर तो जाऊनच गेल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज बाहेर फार थंडी आहे. आणि बाहेर थंडी आहे, बर्फ तयार होईल, ती थंडी आहे, तुम्ही काय बाहेर येऊ नका. महाराज विचारलं मग तू कसं बाहेर, म्हणजे मला सवय, मला काय पण तुम्ही काय बाहेर येऊ नका. बरं म्हणजे मग मला आंघोळ करायचं म्हणजे काम करतो, काय करतो तुम्ही बसा आहात, मी पाणी तापवतो आणि पाणी तापल्यानंतर तुम्हाला काय करतो आवाज देतो. म्हणजे तू आंघोळ केली का, म्हणजे हा म्हणजे तो कशी आंघोळ केली म्हणजे काय पाणी तुला कळतं मला काय यायचं म्हणजे नाही स्वामी कसं आहे, मला काही झालं तरी चालेल, तुम्हाला काय झालं मला पटणार नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही तर काय करणार तुम्ही झोपा. पूर्ण ऊन पडल्यानंतर तुम्हाला उठवतो. स्वामी आज जाऊन पडल्यानंतर रामदास स्वामी हनुमंतरायांचा त्यांचा संवाद चालला. त्यांनी विचारलं, रामदास स्वामींना सांगितलं म्हणले महाराज आपल्याला कल्याणाची आता काय करावं लागेल, परीक्षा घ्यावी लागेल. कल्याण खरंच आपल्या परमार्थाच्या लायकीचा आहे का, परमार्थासाठी योग्य आहे का पहा. स्वामी म्हणजे मला शिष्य आहे कोण, आणि माझा विश्वास आहे कल्याणावर की तो कोणत्याही परीक्षेमध्ये पास होईल. हनुमंतरायांनी सांगितलं म्हणजे मग काय करा, आज तुम्ही झोपून घ्या. आज मी माझ्या पद्धतीने परीक्षा कल्याणाची परीक्षा घेतो. जर पास झालं तर तुम्हाला परमार्थाचे योग्य चालतं काय करणार, माझा विश्वास आहे ना. जरी त्या स्वामींना मनातून वाटत असलेलं विश्वास आहे, पण कसं होतं शिष्याची परीक्षा घेत असताना गुरुला पण थोडीशी काय वाटतं, काहीच वाटते. कारण की आपला शिष्य वाया जाऊ नये किंवा त्याचा पुढं काही कमी पडत असेल तर त्याला थोडीफार आपल्या साह्यभूत व्हावं असं काय प्रत्येक गुरुला वाटत असतं. रामदास स्वामी आपण झोपलेले, हनुमंतरायांनी लहान म्हणजे एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि येऊन रामाच्या
मंदिरामध्ये बसले. बाकीचे सगळे शिष्य दसरा दिवस असल्यामुळे आणि सगळे शिष्य येऊन थांबल्यानंतर काय व्हायचं की प्रत्येकाची चर्चा चालायची. चर्चा काय करायची शिष्यांची की प्रत्येक जण म्हणायचा माझे दासबोधाचे 100 पारायण झाले, दासबोधाचे 200 पारायण झाले, कोणी म्हणायचं माझे 1000 पारायण झाले. एक एक शिष्य रामदासांनी. आणि सगळं चर्चा झाल्यानंतर काय होतं, सगळ्यात शेवटचा विषय असायचा कल्याणाचा विषय. मग प्रत्येक जण म्हणत आहे हे सगळं खरं आहे, पण आपण मात्र स्वामींचे आवडते भक्त किंवा आवडते शिष्य. आपल्या स्वामींचं सगळ्यात आवडतं शिष्य कोण आहे? कल्याण. पण कल्याणाला कधी कोणी दासबोधाचं वाचन करताना बघितलंच नव्हतं, पारायण करताना कोणी बघितलं म्हणजे कोणी पारायण करताना बघितलं नाही, त्याला कधी कोणी ध्यान करताना बघितलं नाही. पण म्हणजे स्वामींना मात्र कल्याणच आवडतो, आपण काय आवडत असं चर्चा व्हायची काय त्याची त्या शिष्यांमध्ये. कल्याण काय करू आणि सगळ्यांना राग यायचा कल्याण काहीच करीत नाही पण सगळ्यांना आवडतो शिष्य म्हणून. तर त्या दिवशी रामदास स्वामींना ज्यावेळेस रामदास जन्म होते त्यावेळेस त्यांना गडावरचं पाणी चालत नव्हतं, प्यायला पाणी चालत तिथलं विहिरीचं पाणी त्यांना चालत नव्हतं प्यायण्यासाठी. तर त्यांना पाणी कुणाला लागायचं, ओढ्याचं वाहतं पाणी लागायचं प्यायला. गडावरून खाली नदीला येण्यासाठी आज पण जरी आपण गेलो तर 2.5 तास लागतात. त्याच्यासाठी गडावरून नदीला यायचं परत मागायचं जायचं. आणि जर बघितलं कल्याण स्वामींची समाधी आहे सीना नदीच्या जाण्यावर अलीकडे परंडेच्या अलीकडे. तिथे जर आज पण गेला तर तिथे त्यांचे हांडे आहेत. एका हांड्याचं वजन आहे 27 किलो. असे 2 हांडे भरून कल्याण रोज न्यायचं, गडावरून खाली उतरणार आणि हे एक हांडा स्वामींना एका वेळेस लागायचं. तो हांडा पाणी तितकं पाणी स्वामींना. कल्याण सकाळी उठल्यानंतर खाली उतरला, 2 हांडे पाणी घ्यायचं आणि वरती आल्यानंतर त्यांनी पाहिलं सगळीकडे कल्याण पाहिजे. आणि आज मंदिरामध्ये येऊन बसलेले पण नंतर त्याने काय केलं, अतिथी देवो ह्या उद्देशाने गेला आणि आजोबांना विचारला. आजोबांना म्हणला काय झालं, सगळं काय झालं, नाश्त्याची तयारी झाली. म्हणला चला नाश्ता करा. आजोबा म्हणजे माझा आज उपवास आहे, आज मी काय खात, जमलं तर मग मला पाणी पाच. काय दे फक्त पाणी. पण म्हणले मला पाणी काही चालत नाही, मला पाणी वाहतं लागतं, नदीचं पाणी लागतं, मला त्या पाण्याने त्रास होतो. म्हणला काय नाही म्हणलं, काय होतं म्हणलं, आमच्या माझ्या स्वामींना पण काय होतं, हे पाणी तिथलं पाणी चालत नाही, त्यामुळे मी काय करत असतो म्हणजे रोज त्यांच्यासाठी चालत पाणी आणि त्यातलं तुम्हाला चालू भरायला काय करत नाही. बरं म्हणजे चालत. मग कल्याणा गेला आणि स्वामींसाठी स्वामी झोपलेले, स्वामी उठणे आली कल्याणा त्यांच्यापाशी पाणी घेऊन करायचं. तर कल्याणाने जाऊन त्यातलं तांब्याभर पाणी आणलं आणि आजोबांना दिलं. दिल्यानंतर त्यांनी ती एका बोटातच घेऊन टाकलं. म्हणजे अजून पाणी. कल्याणाला असं वाटलं की अजून लागत असं म्हणून तू परत आणायला गेला. 2-4 वेळा नाही गेला तर म्हणला हे आहे हे काय आपल्याला ह्या पण हाण्याला जायचं म्हणून आता हांडाच उचलला आणि आजोबांपाशी नव्हतं. आजोबांनी एका बोटात हांडाच संपवला. तेव्हा आणि ते संपला म्हणजे अजून पाणी. कल्याणा म्हटलं 2 हांडे आहेत आपण, एक संपला दुसरा आहे ना आपल्याला. दुसरा हांडा उचलला आणि त्यांच्या आजोबांपाशी ठेवला. ठेवला तसं त्याने 8 हांडा उचलला आणि पिऊन टाकला. पिल्यानंतर कल्याणाला सांगितलं म्हणजे आता तुम्हाला भागले बरं का, थोड्या वेळाने मला आणखीन पाणी लागेल, मला थोड्या वेळाने आणखीन पाणी लागेल, मग मी तुला पाणी लागेल आवाज मला पाणी दे फक्त, मला काही काय जेवण. पण कल्याण स्वामींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. आता जर स्वामी उठले, आता जर रामदास स्वामी उठले ते त्यांनी पाणी मागितलं तर
कल्याण स्वामींनी पहिले नाश्ता सगळं सोडून दिलं, खाली पळत आणि दोन्ही हाती घेऊन पुढं नदीला नाही म्हणजे पळतच खाली पळतच वरत माग का स्वामी उठण्याआधी त्यांच्यापाशी पाणी पाहिजे. सद्गुरूवर निष्ठा, स्वामीवर निष्ठा, गुरुवर निष्ठा. सद्गुरू स्वामी उठण्याआधी पाणी त्यांच्या जवळ पाहिजे म्हणतात. रामदास स्वामींना प्यायला लागले ते खांदा तर एका कानाने लागत होतं. दोन्ही हाती घेऊन वरती आला. वरती येऊस तर ते येऊन थांबला. ते महाराजांपाशी पाणी ठेवलं तर आजोबाने कामाने म्हणजे पाणी किती मला आता ह्याला आधी अनुभव आलेला होता आणि परत खांदा घेऊन गेला. परत एका वर आहे खांदा ठेवून टाकला आणि मला अजून पाहिजे. आता म्हणलं एक ठेवला जर स्वामी उठले आत्ता आता 11-11:30 वाजता स्वामी जर उठले तर त्यांना पाणी लागेल ना. पण म्हणलं मला हे देवा अतिथी देव जर म्हणायचं तर ह्यांनाही उपाशी ठेवता येणार. बरं हे काही खात नाही, हे पण काही मागतात आपल्याला फक्त पाणी मागतात. ह्यांना नाही द्यावं तर हे नाराज होते आणि स्वामींना जर पाणी नाही मिळालं तर स्वामी नाराज होते. कल्याण मनस्थितीत अडकले. देवाकडे पाहावं की गुरुकडे पाहावं. तरी पण त्यांनी काय केलं, उचलला नाही त्यांना दिल्यानंतर त्यांनी तो संपून टाकला. आता म्हणजे काय अडचण नाही म्हणजे आता मला काही 2 तास पाणी लागलं, आता 2 तासाने मला परत पाणी तेव्हा तुमचं खरं झालं 2 तासांनी लागतात. पण आता मला खाली जाऊन यायला 2.5 तास लागतात आणि त्याच्यात मध्ये जर स्वामी उठले आणि त्यांनी पाणी मागितलं त्यांनी पाणी नसेल तर मी काय करणार. गुरुच्या आज्ञा बोलल्यासारखं होईल. मी तर स्वामींना सांगितलं तुमच्या अवज्ञा होणार नाही, तुम्हाला कंटिन्यू पाणी पडवा. कसं करणार. कल्याण पळत खाली निघा. कल्याणाच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार काय, स्वामी उठण्याआधी माझे पाणी मी बनलेले हंडे स्वामींच्या उशाला घेऊन ठेवले पाहिजे. कल्याणाच्या डोक्यामध्ये बाकी कोणताच विचार नव्हता. एकच विचार फक्त काय करायचंय, पाणी जायचंय खाली जायचंय, पाणी घेऊन यायचंय, जुनी आणले आणि स्वामींच्या पैसे ठेवायचे. स्वामी उठण्याआधी त्यांच्या पैसे त्यांना पाणी पाहिजे. गुरुविषयी असेल तर फक्त एकच डोक्यात. कल्याणा खाली गेला, खाली वरती आला. आता जे शिष्यगण सकाळी चर्चा करत होते ना, माझे 1000 पारायण झाले, माझे 1500 पारायण झाले, 500 पारायण झाले, त्या लोकांना सकाळी काय वाटत होतं, कल्याण स्वामींविषयी राग असं वाटायचं. कल्याण स्वामी म्हणजे काहीच नाही, कल्याणाचं मोकालच राग वाटला. पण त्या लोकांना सुद्धा आता कल्याण स्वामींची दया यायला लागली. कल्याण स्वामी जसे पाणी घेऊन आले तसे ज्या स्वयंपाक करणाऱ्या ताई होत्या त्या आल्या. त्याला कल्याण सकाळपासून तू एकही घास खाल्लेला, आता 3-3:30 वाजत आल्या म्हणजे एकही घास खाल्लेला आणि तू खाली जाऊन एवढं मोठ्याला म्हणजे घेऊन येतो ते काय पाहावं काय 2 मिनिटात जेवण कर. जेवण कर म्हणल्यानंतर कल्याण स्वामी म्हणले चालतंय. गेले आणि जेवायला बसणार. ताटपुडा झाला आणि कल्याण स्वामी ताटावरती बसले आणि आजोबांनी पाणी मागले. पाणी आणलं तर आधी संपून गेलं. ताटावरला एक घास कल्याण स्वामी हातामध्ये घेऊन तोंडात घालणार तेवढ्यात त्यांना समजलं की पाणी संपलेलं आहे. या ताटाला नमस्कार केला, भरल्या ताटाला परत नमस्कार केला आणि कल्याण स्वामी परत पाणी नाही मिळालं. आता मात्र खाली जात असताना पाय घेऊन नव्हते. पण चालताही येत नसणाऱ्या कल्याण स्वामींच्या मनामध्ये एकच विचार होता. सकाळपासून स्वामी उठलेले नाही तर आता जर स्वामी उठले तर नक्कीच 2 हंडे पाणी लागेल. जर त्यांना पाणी जर मिळालं देऊ शकत नाही तर माझा शिष्य होता, मी माझ्या गुरुवरती किंवा मला शिष्य म्हणून यांचा काय अधिकार आहे. मी जर फक्त माझ्या सद्गुरूंना पाणी पाजू शकत नसेल तर हा विचार कल्याण स्वामींच्या मनामध्ये आला आणि कल्याण स्वामी पळत खाली निघाले. खाली गेले. त्यांना पाय टाकत असताना जसं एखाद्याला
एकदम ही झाली, चालता येत नाही, एकदम शक्तिहीन झाला. त्यानुसार कल्याण स्वामींचं झालं, कारण की शक्य नाही. मग कल्याण स्वामींनी आता जात असताना एक विचार केला, म्हणजे काय होते, आता स्वामी जीव ठेवू शकतात, पण त्यांनी जर आजोबांनी जर पाणी मागितलं तर हे 2 हांडे कल्याण स्वामींना काय राहणार. पण आता कल्याण स्वामी 2 नाही 3 हांडे घेऊन निघाले. 2 हातामध्ये 2 आणि डोक्यावरती 1 हांडा घेतला. काहीच नाही खाल्लेल्या कल्याण स्वामींचे हातपाय हात बदलले. पण ह्या गोष्टीचा विचार करत असताना फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की जर स्वामी आता उठले, त्यांनी पाणी मागितलं, त्यांना जर पाणी वेळेत देऊ शकलो नाही तर. सद्गुरूचा इतका ध्यास लागला होता त्यांना, सद्गुरूचा इतका विचार त्यांच्या मनामध्ये भिनला होता की सद्गुरू सोडून दुसरं काही दिसत नव्हतं त्यांना. फक्त एकच गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये फिरत होती की सद्गुरूच्या वचनामध्ये आपण जे सद्गुरूला वचन दिले आहे ते आपण पूर्ण करू शकलो नाही तर कसं होईल. स्वामी उठले, त्यांनी जर बघितले हांडे मोकळे केले, पाणीच नाही तर कसं होईल. ह्या विचारामध्ये कल्याण स्वामी खाली निघाले. खाली निघत असताना 6 वाजत आले. आता नाही, 5वी खेप होती कल्याण स्वामी. पण येत असताना त्यांनी विचार करून आले होते, तिसरा हंडा घेऊन आले होते. आता जेवढे काठावरती पाहणारे होते सगळे, आसपासचे शिष्य किंवा सगळे लोक त्या आजोबांकडे विलक्षण नजरेने बघायला. ज्या अर्थी एवढी कठीण परीक्षा केली, ज्या अर्थी आजोबा एवढं पाणी केलं, त्या अर्थी सामान्य तर नाही. आजोबा दिसायला जरी सामान्य असेल तरी सामान्य तर नाही. हे नक्की दुसरं कुणीतरी आहे त्यामध्ये. आणि 2 गोष्टी म्हणजे त्या 2 मनामध्ये विचार करत होते त्यांच्या. एक तर हे कुणीतरी वेगळं कुणीतरी आहे, दुसरी गोष्ट त्या व्यक्तीचा, त्या आजोबांचा राग हा सगळ्यांना येत होता. का? अरे म्हणजे साधं पायी जर जाऊन खाली वर येतो म्हणून तरी कटाळा येतो घरावर. कारण खाली जातोय, 2-2 हांडे पाणी घेऊन येतोय आणि हा जो एक अशा पोटामध्ये पिऊन टाकतात. पिऊन टाकल्यानंतर म्हणजे त्यांना काहीच कसं वाटत नसेल कल्याणाविषयी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काहीच खाल्लं नाही ना अजून, तरी पण त्यांना माया द्यायला शिवायचं नाही. तो ताटावरती बसल्यानंतर त्यांनी एक घास मोडला, तोंडात घालणार, तर हे म्हणले तू पाणी पितो कमी निघून जाऊ. म्हणजे किती निर्दयी असतील. तरी पण म्हटलं कल्याण काहीच कसा बोलला नाही. जे शिष्य सकाळी काय म्हणते 100 पारायण केले, 200 पारायण केले, 300-400 म्हणाले, मी राष्ट्र म्हणले कल्याण 100 रिपोर्ट हाणला असता. मला जर त्रास दिला असतं तर काय केलं असतं, 100 रिपोर्ट हाणला असता म्हणले. पण म्हणले कल्याण काही बोललं नाही. ज्यावेळेस कल्याण शेवटची खेप आणायला खाली चालला, त्याला 2 पावलामध्ये नदी आहे. कल्याणाला हेच कळलं नाही. म्हणजे अरे मी जातो गडावरून खाली येतोय, 2 पाय होता मी नदीत कसं आलो. आतापर्यंत मला 2-2.5 तास लागले, 2 पावलं मला नदी आहे. माग बघितलं तर स्वामी दिसत आहेत, पुढे बघितलं तर आजोबा दिसत आहेत. 2 पावलामध्ये मला 2 पावलामध्ये म्हणजे काय, सद्गुरूमध्ये आणि तुमच्या देवामध्ये किती पावलांचं अंतर, 2 पावलांचं अंतर. म्हणजे तुम्हाला पार करण्यासाठी त्या परीक्षा द्याव्या लागतील. तुम्हाला सद्गुरूची कृपा मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी ते 2 पावलं तुम्हाला चालवावं लागेल ना. मग त्या परीक्षा तर द्यावी लागतील ना. जोपर्यंत तुम्ही त्या परीक्षा देत नाही तोपर्यंत सद्गुरूची कृपा प्राप्त नाही, देव तुम्हाला जवळ घेत नाही. आणि एकदा जर देवाने तुम्हाला जवळ घेतलं तर मग म्हणजे माऊली सांगतात की जो तुमचा अपवित्र देह आहे तो जन्माला येतानाही अपवित्र आहे, जातानाही अपवित्र आहे, आणि जिथून जन्माला तिथेही त्या देह अपवित्र आहे. तरी पण तो देह कसा होईल म्हणजे कृपा झाल्यानंतर पवित्र होईल. तो देह कसा होईल तुमचा पवित्र होईल. तो पवित्र होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आधी काय करायचं,
त्या देवाचं नामस्मरण करावं, हरीचं गुणगान गावं. ज्यावेळी तुम्ही हरीचं गुणगान गाता, त्या हरीची सेवा करता, त्यावेळेस मात्र तुमचा अपवित्र असलेला देव सुद्धा काय होईल? पवित्र होऊन जाईल. आणि त्या पवित्र देवामध्ये पवित्र जर तुमच्या देव झालं, जसं म्हणजे एखाद्या साधू संतांच्या दर्शनाने पाप जातो. बरेच आता काय होतं पूर्वी की म्हणायचे किंवा ही झालं विटाळे किंवा सुतके किंवा बाहेर होऊन आलो तर आपल्याला अपवित्रता आहे, तर आपण काय करायचं? आंघोळ करायचं. आंघोळ करायला वेळेनंतर आपण काय करणार? जाऊन काय दर्शनात अजून एक प्रकार चालू आहे आपल्याला. कारण की काही गोष्टी तिच्यात ते सामर्थ्य आहे, तसं तुमच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण होऊ शकतं. कशाचं? त्या सामर्थ्याने तुमचं हे होऊ शकतं, काय तुमचा देह इतका पवित्र होऊ शकतो, तिथं काही होऊ शकतो. साधं उदाहरण सांगतो, आपली इथं घडलेलं उदाहरण असं आहे की गहिनीनगर गडावरती काळे महाराज एक ठिकाणी कीर्तनात झालेलं दोघं ते आणि त्यांचा एक दुर्ग जात असताना गाव जवळ आलं म्हणजे काय करू लेंबी करून जाऊन होते म्हणजे काय म्हणजे परत जागा आहे किती वेळ जातो आपण काय म्हणजे त्यामुळे लेंबी करून जाऊ करू अंधारात थांबल्यानंतर जोडीदार एक ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जाणवले पायाला काय केली टोचले म्हणून त्यांनी काय केलं गाडीची लाईट चालू केली. चालू लाईटीमध्ये बघितलं काय टोचले नक्की काय टोचले बघितलं तर त्यांना मला मोठा साप दिसल्यानंतर हा कुणी पाहिला त्यांच्या जुडीदार ते ठोकूनच त्याला कुस्ती लागले. आणि मग ते विचारत म्हणलं काय झालं म्हणजे काय म्हणजे थोडंसं शिवलंय म्हणजे काय झालं आणि त्यांनी हातातला रुमाल म्हणजे खिशातला रुमाल टाकून पाय बांधला आणि गेले कीर्तनाला गेल्यानंतर तिथे गेल्या हे महाराजांनी गेले बसल्यानंतर त्या जोडीदार काय जाऊन निघाला. त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं म्हणजे काय झालं आम्ही आता थांबल्यावर म्हणजे की लोक त्यांना शिवले. त्या लोकांनी सांगितलं म्हणजे महाराज काय करू आपण नगरच्या जवळ होतो की खूप म्हणजे काय करू आपण गाडी जाऊ दवाखान्यात. महाराज म्हणले बघा काय कशासाठी आलो तुमच्याकडे कीर्तनाला काय म्हणजे कीर्तन संपल्यानंतर बघू म्हणले काय असेल तो परत काय म्हणा ते पाय बांधलेला असताना त्यांनी असं कीर्तन केलं आणि कीर्तन संपल्यानंतर बाकीचे लोक काय म्हणजे आता तरी काय करू आपण दवाखान्यात जाऊ. आता कीर्तन संपलं आता काय अडचण नाही. मला म्हणले बघा आज नाही उद्या जर माझी देवाने जर आता ठरवलंच असं माझ्याकडून सेवा एवढीच करून घ्यायची तर म्हटलं काय नाही माझं काय राहिलं देवा ह्या निमित्ताने जर जायचं असेल तर काही नाही माझं. आणि जर देवाला अजून माझ्याकडून कार्य करून घ्यायचं असेल माझ्या देवाकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर म्हटले ते तारी बघता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ती उठली अख्खं शरीर काळं पडलं. अख्खं शरीर काळं पडलं. लोकांनी बघितलं तर लोकांना असं वाटलं की महाराज आता जातीच. थोड्या दिवसानंतर असं झालं की शरीरावरचे काळे हे होते काळं पडलं तसं साप एखादी कातन टाकतो तसं ते अख्खं कातन निघून गेलं. काय झालं कातन निघून गेलं आणि तसं आपल्या एखादं नवीन बाळ जन्माला येतं त्याची त्वचा किती मऊ असते मुलायम असते तशी त्वचा निर्माण कशामुळे
देहामध्ये पावित्र्य आलेलं होतं. देवाची सेवा करून, देवाचे नामस्मरण करून त्या देहामध्ये काय झालं, पावित्र्य निर्माण झालं होतं की त्याला कोणतेही विष बांधू शकत. माऊली काय सांगतात की तुम्ही जर हे केलं हरिपाठ हा, जर तुम्ही हा नामचिंतन केलं तर तुमचा इतका देह पवित्र होईल की त्या देहामध्ये पावित्र्य निर्माण होईल की त्याच्या पाहण्याने सुद्धा, जसं म्हणजे एखाद्याकडे पाहिलं ना, म्हणजे लय दुःख जरी असलं तरी एखाद्याकडे पाहिलं म्हणजे मला लय बरं वाटतं. काही जे चेहरे असतात किंवा एखाद्या साधूकडे पाहिलं नंतर बघा, तुम्हाला किती टेन्शन असू द्या किंवा किती दुःख असू द्या, काय होतं त्या क्षणापुरतं म्हणाकडून तुमचं सगळं दुःख विसरून जातं. का बरं? त्या साधूमध्ये तेवढं पावित्र्य आलेलं असतं, त्याच्यामध्ये सुख दुःख बाजूत नसतं, त्याच्यामध्ये विकार षडविकार निघून गेलेले असतात. त्यामुळे काय झालं, त्याच पुढं काय म्हणले की एखाद्याने लय तप केलं, लय तप करून त्याने एखाद्याने हे केलं, तपाच्या सामर्थ्याने, त्या तपाच्या सामर्थ्याने त्याने चिरंजीव करतो. तिथं काय करायचं, त्या तपाच्या सामर्थ्याने वैकुंठात जाईल, वैकुंठात जाऊन राहील. किती दिवस राहील? चिरंजीव म्हणतो, चिरंजीव थोडं नाही, कित्येक दिवस राहील. त्याला काय कल्पना म्हणजे त्याला काय मर्यादा, तिथं वैकुंठात झाले म्हणजे त्यांनी काय तेव जाईल ना वैकुंठात, ज्याने ते नामस्मरण केलंय, त्याने परमार्थ केलाय, तो जाईल. पण बाकीच्यांचं काय म्हणजे, तो जाईल फक्त तो एकटाच नाही जाणार, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे बंधू, त्याचे सगळं गोत्र जे आहे ते सगळं गोत्र वैकुंठाला जाईल. कारण की एक जणांनी जरी हे झालं, तुमच्या घरामध्ये एकाने जरी परमार्थ केला तर त्याचं पुण्य कुणाला, बाकीच्यांना लागलं. त्याच्या सामर्थ्याने काय म्हणले, त्या लोकांना सुद्धा पुण्य लागलं, त्याचं पुण्य त्यांना लागलं आणि काय होईल, ते लोक सुद्धा तिथं जाऊन राहतील, त्यांचा सुद्धा काय होईल, उद्धार होईल. फक्त त्याचाच होईल असं नाही, त्याचं फळ काय म्हणजे माऊली सांगतात, त्याच्यामुळे फक्त तोच नाही तर त्याच्या घरातले सुद्धा सगळे कुठं जातील, वैकुंठाला जातील. तिथं काय होऊन जाईल, चतुर्भुज प्रमाणे राहतील, चतुर्भुज म्हणजे देवाप्रमाणे तिथं ते त्यांना काय कशा राहतील, जसं म्हणले स्वरूपता मुक्तीप्रमाणे तिथं राहतील. माऊलींना विचारलं, तुम्ही आता एवढं मला सांगितलं, आम्हाला सांगितलं किंवा त्याला देह पवित्र होईल, ते वैकुंठाला जाऊन राहिले, त्याला चिरंजीव पद भेटलं, त्याचं मान आई जाईल, वडील जाईल, बंधू जाईल, त्याचं गोत्र तिथपर्यंत जाईल. म्हणजे तुम्हाला कसं कळलं, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? तर माऊली सांगतात हे सगळं गूढगम्य ज्ञान मला निवृत्तीने दिले माझ्या हाती. हे सगळं ज्ञान मला कोणी दिलं, माझ्या सद्गुरूने मला दिले. सद्गुरूने देत असताना काय केलं बरं, सद्गुरूने देत असताना मला ते सार नामरूपाने दिलं, त्याची माझ्याकडून साधना करून घेतली, ते ज्ञान मला पाजलं. माऊली सांगतात ज्ञानदेव सार चोचली म्हणजे काय दिलंच म्हणजे त्याची चिमणी दुसऱ्या बारक्या पिल्लांना जशी भरवली, त्याप्रमाणे माऊली सांगतात माझ्या सद्गुरूने मला ते भरवले, मला दिले, हे ज्ञान मला माझ्या सद्गुरूने दिले. जसं एखादाची ही नसते, एखाद्याचा अधिकार नसतो, पण तो सद्गुरूमुळे प्राप्त होतो. साधं उदाहरण होतं आपल्याला पटलं म्हणजे आपल्याला समजलं असं सामान्य उदाहरण, एक माणूस मंत्री झाला, त्याची गाडी कोण आणलं होतं का, मंत्र्याची लालूची गाडी कोण आणलं होतं, उलट काय करतात, गाडी बघून बाकीचे रस्ता द्यायचा,
टोल नाक्यावर थांबवतात का त्याला? ते काय गाडी आली जाऊ मोकार कशाला मोकार आपल्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना कोण थांबवत नाही. पण त्याचबरोबर त्याच्या संलग्न असलेले त्याच्या संलग्न म्हणजे त्याच्या योगाने येणारे म्हणजे कोण? त्याची आई असतं, त्याचे वडील असतील, त्याची बायको असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा मेहुणा असेल, ह्यांना तो अधिकार प्राप्त होतो का नाही? त्यांना कोण मागवतं का? तो जरी मंत्री असला तरी त्याच्या अनुषंगाने आलेले लोक, त्याच्या घरातले लोक, ह्यांना सुद्धा तो अधिकार प्राप्त होतो ना. त्यांना सुद्धा कोण आले नाही. तसंच माऊली म्हणतात फक्त तेव गेला म्हणून विशेष नाही म्हणजे शेवट वैकुंठाला नाही त्याच्यात काय विषय. पण त्यात जसं एक घरातला मंत्री असला म्हणजे सगळेच मंत्री असल्यासारखे त्याला पण कोणी आले म्हणजे त्यांच्याबरोबर हे पण जाणार आहे सगळे त्याच्या अनुषंगाने. आणि हे सगळं मला हे कोणी सांगितलं, मला ज्ञान कोणी दिलं तर माझ्या सद्गुरूंनी दिलं. सद्गुरूंनी देत असताना कसं दिलं? कसं होतं? पूर्वीचे परंपरा आणि पूर्वीचे साधना ह्या वेगळ्या होत्या. पूर्वीचं आयुष्य फार जास्त होतं. 10,000 वर्ष, 1,000 वर्ष आयुष्य होतं. त्या काळामध्ये तुम्हाला तपाचं सामर्थ्य किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ होता ना. कारण की पूर्वीचं जर तुम्ही विषय बघितला की 1,000 आयुष्य, 10,000 वर्ष आयुष्य, ते जर म्हणले तेवढं आयुष्य आता नाही ना. एक दिवस काय झालं, धर्माने यज्ञ चालू केला आणि यज्ञ चालू असताना सगळ्यांना जेवण द्यायचं ठरवलं. जेवण द्यायचं ठरवल्यानंतर सगळे लोक येऊन जेवले. पण मग त्यांनी धर्माने विचारला आता झाले का सगळे? म्हणले नाही. म्हणजे मग कोण नाही? म्हणले डोंगरावरती जे साधू राहतो तो काही जेवायला आला. म्हणजे सगळे जेवले. मग अर्जुनाला पाठवलं, अर्जुनाला त्यांना घेऊन ये. अर्जुन गेला, नमस्कार केला. अर्जुनाला म्हणले महाराज चला. साधू म्हणले मी येतो, पण म्हणले मला 100 यज्ञाचं पुण्य द्यावं लागेल तर मी जेवायला येतो. अर्जुन म्हणला एकाच चाललंय आमचं, हेच पूर्ण व्हायसाठी तुम्हाला यायला आलं. हा एकच यज्ञ चालला, तोच पूर्ण करायचा आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. त्याचीच पंचायत तुम्हाला अजून 100 आणायचे कुठून? अजून म्हणलं या आपल्या डोक्यात काय भेटत अजून म्हणले कोण जात आहे? भीमनला भेटत. अर्जुन म्हणलं तू काय जाऊ? तेव्हा नाही म्हणलं तू त्याला सांगायचं का यज्ञ राहायचं फळ राहायचं. मग कोण जातं म्हणले? श्रीकृष्णाला विचारलं, श्रीकृष्णा तू जातो का? श्रीकृष्ण म्हणला मी नाही. तुम्ही द्रौपदीला पाठवा. द्रौपदी गेली तर ते मात्र द्रौपदी गेली. गेल्यानंतर द्रौपदीने नमस्कार केला महाराजांना. यज्ञाचं सगळं झालं म्हणजे संपुष्टात आलं, शेवट आहे. फक्त तुम्ही राहिलात. तुम्ही जेव्हा तर आमचे यज्ञ पूर्ण होईल. महाराजांनी सांगितलं म्हणजे काय करतात सांगितले, पण मला 100 यज्ञांचं पुण्य तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही मला देत असाल तर मी द्रौपदी म्हणजे काहीच अडचण नाही. द्रौपदी म्हणजे काहीच अडचण. मला अर्जुन आला. अर्जुन म्हणला एकच पूर्ण होईल आणि शेवट ही तर म्हणजे द्यायला काय हरकत नाही, दे. विचारलं तू कसं द्यायला?
म्हणजे ज्याप्रमाणे देवाकडे जात असताना एक एक पाऊल नामस्मरणामध्ये टाकलेला एक एक पाऊल हा एक एक यज्ञाप्रमाणे कसा देवाकडे जात असताना नामस्मरणामध्ये टाकलेला एक एक पाऊल हा एक एक यज्ञाप्रमाणे. तसं म्हणजे मी तुमच्याकडे चालत येत असताना मी तुमच्याकडे येत असताना प्रत्येक पाऊल हा नाम यज्ञामध्ये घातलाय, नामस्मरणामध्ये घातला. म्हणजे मी जेवढे पाऊल चालले तेवढं माझ्याकडे काय आहे यज्ञाचं पुण्य. त्याचे 100 पाऊल म्हणजे काय होतं ते मग साधून नाही, साधूंना पटलं नाही ते लगेच होतं. तसं ज्यावेळेस हजार हजार वर्षाचं हे होतं आयुष्य होतं त्यावेळेस एक एक यज्ञ करायला चालू होता, यज्ञ करायला वेळ होता. पण आता ती वेळ राहिली. आज विषय असा आहे की तुमचं आयुष्य थोडं आहे, त्यातून निम्म आयुष्य तुमचं झोपीत जातं, काही बालपणात जातं, पिढीत जातं. हे जर तुम्हाला टाळून जायचं असेल, त्या गोष्टीतून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आयुष्य थोडं आहे. या थोड्या आयुष्यामध्ये साधू संतांनी विचार केला की ह्या सामान्य जीवाला जर तरुण जायचं असेल तर त्याच्याकडे वेळ कुठे आहे. शतवर्षाचं आयुष्य शतकांनीचं आयुष्य त्यातून जर तरुण जायचं असेल तर काय केलं. म्हणून साधू संतांनी काय केला, विचार केला, महासभा भरवली आणि साधू संतांनी विचार करायला सुरुवात केली की काय केलं पाहिजे ज्या योगाने सामान्य जीव कलियुगामध्ये उद्धरून जाईल, त्याला तो पात्र ठरेल. त्यावेळेस सगळ्या साधू संतांनी सर्व संत एकांनी बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निवडून काढले ते श्रीहरीचे नाम. त्या नामाने आमचे सद्गुरू सांगायचे. म्हणजे काय झालं, एक जणाने 1 कोटीचा बंगला बांधला. काय करा, 1 कोटीचा बंगला बांधला. सगळं केलं आणि त्याला काय बसवलं, दार बसवलं. आणि दार बसवल्यानंतर त्याला कुलूप लावलं. आता अख्ख्या 1 कोटीच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात आज जर जायचं असेल तर तुम्हाला काय गरजेचं आहे, काय पाहिजे तुमच्याकडे. त्या कुलूपाची चावी जर असेल तरच तुम्ही त्यात जाऊन, चावी नसेल तर तुम्ही आतून जाऊ शकता. ती चावी जी आहे तर ती चावी म्हणजे तुमचं नाम. ती जी आहे म्हणजे दावा पण येते की संतांच्या हाती त्या चाव्या दिल्या आहेत. संतांकडे जोपर्यंत तुम्ही संतांना शरण जात नाही, संतांनी प्राप्ती नाही ऐसे वेळी, जोपर्यंत तुम्ही संतांना शरण जाणार नाही, त्यांच्याकडे बसणार नाही, जोपर्यंत त्यांच्यापाशी बसून विषय समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तो विषय समजणार नाही. आणि तो समजण्यासाठी माऊली सांगतात की तुम्हाला सद्गुरूकडे जावं लागतं. कारण की मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं, नामाने काय होतं, देह पवित्र होतो, तपाचं सामर्थ्य मिळतं, चिरंजीव पद मिळतं, अख्खं गोत्र वैकुंठाला जातं. या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला सद्गुरू करावं लागतील. आणि सद्गुरूसाठी काय करावं, तुम्हाला त्यांच्यापाशी जावं लागेल, बसावं लागेल आणि त्यांच्यापाशी तो विषय समजून घ्यावा लागेल. कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कुणी दिल्या, मला या सगळ्या गोष्टी कुणी सांगितल्या, माझ्या सद्गुरूंनी दिलेल्या आहेत. आणि त्या सद्गुरूकडे जर तुम्ही गेला किंवा त्या सद्गुरूपाशी जाऊन जर विषय तुम्ही समजून घेतला तर मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक मिळेल. बाकी काही करण्याची गरज पडणार, पण मात्र तुम्हाला त्यासाठी ती गोष्ट मात्र करावं लागेल. कारण की सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आली आहे. तुम्हाला त्या सोडून साधूच्या संगतीशिवाय, साधूच्या संगतीशिवाय कोणताही दुसरा उपाय तो एक बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील. इथं सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आत्ता तसं पाहिलं तर फार गोड आहे. वेळ आपल्याकडे जेव्हा कसं होतं की एक तर मला अधिकार नाही बोलण्याचा,
साऱ्या गोष्टी माऊलींचा जे काही गोष्टी तुम्हाला जी काही गोष्ट आतापर्यंत जे काही बोललो असेल ती माझ्या सद्गुरूच आहे, त्यांचा निरोप आहे. एखादं वाक्य एखादं शब्द चुकून एखादा गेला असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष समजा, माझ्या वैयक्तिक माझ्या बुद्धीचा दोष समजा. पण जे चांगलं आहे, जी गोष्ट तुम्हाला तुमच्या उद्धारासाठी गरजेची ती मात्र त्या गोष्टीचा मात्र तुम्ही नक्की विचार करा. माझा नाही पण निदान माऊलींनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा, माझ्या सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करा आणि त्याचं निदान थोडंफार तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यातूनच आपला माऊलींनी सांगितल्याप्रमाणे चिळे साच थोडं 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 थोडं, कारण की कलियुगामध्ये काय होणार आहे, हळूहळू तुम्हाला ढाले जाणार, थोडं थोडं करून तुम्हाला पुढे पुढे जावं. एका ठिकाणी जातं जसं जसं हळूहळू एक एक 8-5 मिनिटांनी जाणं पुण्य जातं शेवट तसं मग आम्ही समजा मग हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना, मग कोणी पुण्याची गणना कोण मोठीच बसत आणि सगळं जर एकदा त्याला देऊन टाकलं त्याला काही मग गणना करतच नाही. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग भगवान की जय. असं आहे.